जय श्रीराम, जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्राचा मावळा स्वप्नील विठ्ठलराव सावके पाटील। आपल्या मागे बघा, या रस्त्यावर एक हेलिपॅडचं चिन्ह आहे, जे की निसर्गाने बनवलेले आहे। बघा, या रस्त्यावर एवढे सारे रूल्स म्हणजे रूट्स आहे की जिथं तुम्ही मागं बघलं तर हेलिपॅड लॉन्च करू शकता, आणि जर समोर बघितलं तर तुम्ही ट्रेन पण टाकू शकता। म्हणजे एका मार्गावर विविध प्रकारचे वाहने तुम्ही लँड करू शकता, असा हा मार्ग आहे। रुई व पिंपळगाव पारद या दोन जिल्ह्यांना जोडणारा, म्हणजे वाशिम जिल्हा आणि पुसद जिल्हा। तर बघा, आता हा आहे हेलिपॅड, आणि बघा आता ट्रेनचा रस्ता चालू होते। ट्रेनचा रस्ता म्हणजे दोन्हीकडून बी खराब आणि मधामध्ये गिट्टी। बघा, आता दोन्हीकडून खराब आहे आणि मधामध्ये गिट्टी आहे, असा हा रस्ता चालू झालेला आहे। आणि हा रस्ता फक्त 1.5 किलोमीटरचा खंडित आहे, म्हणजे 1.5 किलोमीटर रस्ता। हे बघा, ट्रेनचा रस्ता चालू झालाय, तर हा 1.5 किलोमीटरचा जो प्रवास आहे, तर मी शासनाला व प्रशासकीय व निवडून दिलेल्या सर्व सदस्यापासून तर खासदार व मंत्री महोदयांना विनंती करतो की आम्हाला या मार्गावर प्रत्येक ठिकाणी जो काही आम्हाला या मार्गाचा सामना करावा लागतो, कुठं हेलिपॅड आहे तर कुठं ट्रेन आहे, तर कुठं साधा रस्ता आहे, तर कुठं गिट्टी आहे, तर यासाठी विविध ठिकाणी तुम्ही वाहतुकीची व्यवस्था करून द्या। आम्ही आमची स्कूटी घरी ठेवून आम्ही शासनाने दिलेल्या वाहनांचा प्रवास करू। बघा, हा ट्रेनचा रस्ता दोन्हीकडून बी बनलेला आहे आणि मधात गिट्टी आहे। हा फक्त 1.5 किलोमीटरचा प्रवास आहे। माननीय खासदार संजय भाऊ देशमुख, तुम्ही आमच्या भागात आले नाही तरी इथल्या लोकप्रतिनिधींनी, जनतेने तुम्हाला निवडून दिले। या ठिकाणचे आमदार डहाकेच मॅडम, तुम्हाला पण इथल्या लोकांनी निवडून दिले, किंवा या गावचा एक सदस्य किंवा कुठलाही कर्मचारी किंवा शासनाचा कुठलाही पगार घेणारा अतिशय हुशार माणूस, या माणसाने या रस्त्याचा एस्टिमेट बनवावे व या रस्त्याची दुरुस्ती करावे। कारण की आम्ही भाई, माझ्याकडे शब्द नाही आहे या माणसांसाठी बोलण्याकरिता, कारण की मला या रस्त्याने रोज यावं आणि जावं लागतं। दिवसाला 4 चक्रा होतात आणि हे 2 देवस्थानांना जोडणारा रस्ता आहे। तीर्थक्षेत्र रुई वाघामाई देवी व तीर्थक्षेत्र पारद लोभिवंत महाराज। तर निकृष्ट दर्जाच्या माणसांनो, या रस्त्याचा इस्टिमेट बनवून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करा। गेले 25 वर्ष झालं हा रस्ता असाच आहे, आणि निकृष्ट व उत्कृष्ट लोकांनी या रस्त्यांवर तडजोड केली आजपर्यंत, पण कायमचा रस्ता कुठलंही सरकार बनवू शकलं नाही। ही या भागातील दुर्दैवी निवडून दिलेल्या लोकांची भावना आहे। बघा, हा समोर आलेला रस्ता, तुमच्या शब्दामध्ये मला कमेंट करून सांगा, माननीय संजय भाऊ देशमुख असो किंवा खासदार असो, आमदार असो किंवा लोकप्रतिनिधी असो, या रस्त्याने कुठल्या पद्धतीनं आम्ही गाडी चालवायची किंवा कुठल्या पद्धतीनं आम्ही घरापर्यंत जायचं, हे तुम्ही आम्हाला सांगा। हा बघा रस्ता, कुठून जायचं? टॅक्स भरतोय ना, पैसे देतोय ना, अरे मग काम करा ना। घरी बसून काय गोली दांडू खेळताय का तुम्ही? गेले 1.5 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 25 वर्ष झालं, माझं वय 29 आहे। लहानपणापासून हा रस्ता असाच आहे। तुमच्या कानात कोणी काही घातलंय का? तुम्हाला एकही निवेदन देऊन कोणी एखादा हा जो या रस्त्या संदर्भात असलेला अधिकारी, त्याचे डोळे बंद आहे का? त्याच्या कानात काही गेलंय का? त्याचे हात काय मोडले आहेत का? हा रस्ता करा ना तुम्ही बाई। आज वैतागून शेवटचे शब्द आहे माझे या रस्त्याबद्दल। हा रस्ता आहे बघा,
अरे भाई शेंड्या, तू माणूस म्हणून जन्माला आलाय, माणूस म्हणून म्हणणार आहे, मग माणूस म्हणून तुझ्या हातात जे कुठलं कार्य दिलं असन, इथून पैदा झालेल्या त्या माणसापासून तर या रस्त्याची जबाबदारी असलेल्या त्या प्रत्येक माणसाला माझं म्हणणं आहे की भाई हे शेंडू, तुला काम दिलंय ना, मग तू रस्ता करणार रस्ता, अर्ज लागते अर्ज दे, सह्या लागते सह्या घे, इस्टिमेट बनव. माणूस म्हणून जगणं भाडखाऊ, प्राणी म्हणून तर ही म्हैस पण जगते. बघा हा जोड रस्ता आहे, इथून पुढं वाशिम पुसद जिल्ह्याचा रस्ता आहे. बघा हा सुटसुटीत रस्ता आहे, फक्त 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. शेंडे हो, हे प्राणी आहे, हा पूर्ण दिवस जगते. बघा निवांत खाते, तसे खाऊ नका भाड खाऊ, रस्ता बनवा रस्ता. हराम खाणाऱ्यांनो.